नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं छापाकाटा या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत। आजचा जो व्हिडिओ आहे तो थोडासा वेगळा व्हिडिओ आहे। लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं सध्या देशभर रणधुमाळी सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। विविध पक्ष हे युत्या आघाड्या करण्याच्या घाईमध्ये दिसत आहेत। त्यामध्ये रुसवे फुगवे दूर करत विविध नेत्यांना आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न राजकीय पक्ष करताना दिसत आहेत। अशातच स्टँडिंग खासदार पुन्हा एकदा आपणाला उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करत आहेत। तर नवीन असे चेहरे हे देखील विविध मतदारसंघात इच्छुक असल्या कारणाने उमेदवारीचे पेच हे विविध मतदारसंघामध्ये तयार झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। याच निमित्ताने राजकीय पक्ष, विविध संस्था तसेच प्रसार माध्यम हे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही सर्वे करत आहे किंवा या लोकसभा निवडणुकीमध्ये मतदारांची साथ कोणाला असेल याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करत आहे। खरं तर हे जे सर्वे असतात किंवा हे ओपिनियन पोल असतात हे बरोबर येतील किंवा हे तंतोतंत जुळतील असं काही नसतं, परंतु होणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदार कोणाला जास्तीची साथ देतील, कोणते मुद्दे महत्त्वाचे राहतील या गोष्टीचा अंदाज याद्वारे घेतला जातो। एकूणच अशाच प्रकारचे एक सर्वे सकाळी या वृत्तपत्राने घेतला आहे। त्यामधून जे परिणाम आले आहेत ते परिणाम पाहता यंदाची लोकसभा निवडणूक ही महायुतीसाठी धोकादायक असण्याची शक्यता आहे। महायुतीला जर मिशन 45चं टार्गेट पूर्ण करायचं असेल तर पूर्ण ताकदीने महाविकास आघाडीचा सामना करणं गरजेचं आहे, हे यातून दिसून येते। खरं तर हा सर्वे काय आहे आणि यामध्ये कोणते प्रश्न होते आणि त्यावर मतदारांनी आपली प्रतिक्रिया काय दिली आहे याचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। यामध्ये सर्वात पहिला प्रश्न असा विचारला गेला होता की महाराष्ट्र सरकारच्या कामावर आपण समाधानी आहात का? यामध्ये 33.6% लोकांचं उत्तर आहे की होय, 50.2% लोकांचं उत्तर आहे नाही, तर 16.2% लोकांचं उत्तर आहे सांगता येत नाही। खरं तर सध्या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे। भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असं 3 पक्षांचं मिळून महायुतीचे एक सरकार राज्यामध्ये आहे। या सरकारच्या कामगिरीवर जवळपास 50% लोकांची नाखुशी दिसून येत आहे। याचे पडसाद किंवा याचा जो फटका आहे तो येत्या निवडणुकीत महायुतीला बसण्याची शक्यता दिसून येते। राज्यात गेल्या वर्षभरात विविध समाजाची आंदोलन झाली, शेतकऱ्यांमधून देखील सरकारबद्दल नाराजीचा सूर दिसून येतोय। तसेच अनेक कारणं आहेत की ज्याचा प्रत्यय या सर्वेमध्ये दिसतोय। खरं तर प्रत्येक सरकारबद्दल विरोधाभास हा असतोच, परंतु महायुतीबद्दलचा विरोधाभास जरा जास्तीचा दिसून येतोय। केंद्र सरकारच्या राजकीय जी भूमिका आहे त्यावर मतदारांमध्ये थोडीफार तर सकारात्मकता दिसून येते, पण राज्य सरकारचं जे काम आहे किंवा राज्य सरकारचं जे काम चालू आहे त्या कामावरती मतदार वर्ग नाखुश असल्याचं या सर्वेतून दिसून येते। त्यामुळे एकंदरीत भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्रपक्षांना जोरीचे प्रयत्न करावे लागणार आहेत की जेणेकरून आपले उमेदवार येत्या निवडणुकीत निवडून येतील आणि जी मतदारांची नाराजी आहे ती नाराजी दूर करण्याचा प्रयत्न हे त्या काही दिवसात करणं गरजेचं आहे। यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे तो पुढचा प्रश्न आहे की आपल्या मतदारसंघातील खासदारांच्या कामगिरीबद्दल आपण समाधानी आहात का? यावर 32.3% लोकांचं मत आहे की हो आम्ही समाधानी आहोत, 50.6% लोकांचं आहे की नाही, 17% लोकांचं मत आहे की सांगता येत नाहीये। खरं तर विविध मतदारसंघातील खासदारांच्या कामगिरीबद्दल नाराजीचं वातावरण हे विविध मतदारसंघात आपल्याला पाहायला मिळते। मग ते खासदार महायुतीचे असो किंवा महाविकास आघाडीचे, विविध मतदारसंघाचा जर आपण आढावा घ्यायला गेलो तर स्टँडिंग खासदाराबद्दल नाराजीचं वातावरण हे मतदारसंघामध्ये आहे। त्याच्यामध्ये प्रामुख्यानं मतदारसंघामध्ये नसलेला जनसंपर्क, पाहिजे असं मतदारसंघामध्ये विकास काम झालेलं नाहीये, तसेच नेत्यांचा जो दलबदलूपणा वाढलेला आहे तो वाढलेला दलबदलूपणा पाहता मतदार वर्गामध्ये याबद्दल प्रचंड नाराजी आहे। ज्या खासदारांना गत लोकसभा निवडणुकीत ज्या पक्षातून निवडून दिलं होतं ते पक्ष सोडून ते खासदार इतर पक्षात गेल्यामुळे त्याबद्दल नाराजी दिसून येत आहे आणि त्याचाच फटका या सर्वेमध्ये दिसून येतोय। यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे तो पुढचा प्रश्न आहे की आपल्या मतदारसंघातील खासदाराला पुन्हा निवडून द्यावं असं आपल्याला वाटते का? त्यामध्ये 30.6% लोकांचं मत आहे की हो अजून एकदा संधी द्यायला हवी, 49.8% लोकांचं मत आहे की नाही, 19.6% लोकांचं मत आहे की सांगता येत नाही। खरं तर इथं पण बघायला गेलं तर अर्ध्यापेक्षा आसपास जे लोकांचं मत आहे ते मत असं आहे की आपल्या मतदारसंघातील खासदाराला पुन्हा निवडून देऊ नये। खरं तर राज्यात सध्याच्या घडीला भारतीय जनता पार्टीचे खासदार सर्वाधिक आहेत। हा जो सर्वे ह्या सर्वेचं कन्क्लुजन पाहता भारतीय जनता पार्टीमध्ये सध्या विविध मतदारसंघाचे जे खांदेपालट चालू आहे, म्हणजेच विविध मतदारसंघामध्ये जे स्टँडिंग खासदार आहेत त्या स्टँडिंग खासदारांच्या बद्दल जी नाराजीचे सूर आहेत ते पाहता यावेळी वेगळे असे उमेदवार मैदानात दिसण्याची शक्यता आहे। तसेच ज्या मतदारसंघामध्ये एक खासदार 3 टर्म किंवा त्याच्यापेक्षा जास्त वेळा निवडून आले अशा लोकांचं सुद्धा तिकीट कापण्यासाठी भारतीय जनता पार्टी तयारी लागल्याचं समजते। ते येत्या 2 दिवसात आपल्याला ज्यावेळेस भाजपची यादी येईल त्यावेळेस समजेल की भारतीय जनता पार्टी कोणत्या लोकांचं याद्वारे तिकीट कापण्याची शक्यता आहे। यानंतर जो पुढचा प्रश्न आहे तो पुढचा प्रश्न आहे की लोकसभा निवडणुकीला मतदान करताना आपण कोणत्या मुद्द्याला प्राधान्य देणार आहात? त्यामध्ये
21.4% लोकांचं मत आहे की पंतप्रधान पदाचा चेहरा, 12.9% लोकांचं मत आहे की पक्ष, 8.1% लोकांचं मत आहे की स्थानिक उमेदवाराची लोकप्रियता, 2% लोकांचं मत आहे की उमेदवाराची जात आणि धर्म आणि 11.6% लोकांचं मत आहे की नेत्यांची केलेली कामे. खरं तर गत 2 लोकसभा निवडणुकीचा जर आपण आढावा घ्यायचा म्हटलं तर 2014 आणि 2019 साली भारतीय जनता पार्टीला जो विजय मिळाला त्यामध्ये जो सिंहाचा वाटा होता तो नरेंद्र मोदी यांचा. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक असा चेहरा बनलेत की तो चेहरा यंदा देखील भारतीय जनता पार्टीला विजय मिळवून देऊ शकतो. तर दुसरीकडे याविरुद्ध इंडिया आघाडीमध्ये समतोल नसल्याकारणाने पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण आहे हे अजून नक्की नाहीये. त्यामुळे त्याचा तोटा इंडिया आघाडीला होताना दिसतोय. तर दुसरीकडे एनडीएमधून नरेंद्र मोदी यांचे चेहरा पुढे असल्याने पुन्हा एकदा नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावरच एनडीएतील विविध पक्ष आणि भारतीय जनता पार्टी मैदानात उतरला असल्याने त्याचा फायदा या सर्वेमध्ये देखील दिसून येतोय की 21.4% लोकांचं मत आहे की पंतप्रधान पदाचा चेहरा या मुद्द्यावर आम्ही मतदान करणार आहोत आणि त्याचा फायदा एकंदरीत एनडीएला यंदा देखील होताना दिसेल. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत देखील एनडीएच्या बाजूने जास्तचे कल लागण्याचे चिन्ह आहेत. त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे की आगामी लोकसभा निवडणुकीत मतदान करताना आपण पुढीलपैकी कोणत्या पक्षाची निवड कराल. त्यामध्ये सर्वाधिक 33.6% लोकांचं मत आहे की भारतीय जनता पार्टी, धक्कादायकरित्या 18.5% लोकांचं मत आहे काँग्रेस पक्षासोबत, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट 12.6%, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 3.9%, शिवसेना ठाकरे गट 12.5%, शिवसेना शिंदे गट 4.9%, महाराष्ट्र नवनिर्माण सेना 1.4% आणि वंचित बहुजन आघाडी 3.6%. या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा मुद्दा जर पाहायला गेलं तर जुनी शिवसेना आणि जुनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटून त्याचे वेगवेगळे 2 पक्ष झालेत. या फुटीनंतर मतदार वर्ग कोणासोबत जाईल याचा अंदाज कोणालाच नाहीये. पण त्याच्या कुठे तर पाऊलखुणा या सर्वेमध्ये दिसून येतात की एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाबद्दल विविध मतदारसंघामध्ये प्रचंड नाराजीचं वातावरण दिसत आहे. एकूणच ते सध्या सरकारमध्ये सामील असले तरी देखील त्यांच्याबद्दल नाराजीचा सूर हा विविध मतदारसंघात पाहायला मिळतोय आणि त्याचाच प्रत्यय म्हणून या ठिकाणी सर्वाधिक कमी प्रमाण हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाचा आहे. यानंतर जो पुढचा प्रश्न आहे तो पुढचा प्रश्न आहे की मतदान करताना आपलं प्राधान्य कोणाला असेल. यामध्ये 40.3 भाजप प्रणित लोकशाही आघाडी म्हणजे एनडीएला, 45.7 इंडिया किंवा महाविकास आघाडीला, 3.7 अपक्ष आणि 10.3 यापैकी कोणी नाही. खरं जर इथं पण बघायला गेलं तर महाविकास आघाडीने माहितीला ओव्हरटेक केलेलं दिसते. 45.7% लोकांची साथ ही महाविकास आघाडीला आहे. हे सर्व पाहता कुठेतरी महायुतीसाठी ही धोक्याची घंटा आहे की त्या लोकसभा निवडणुकीत महायुती ही राज्यातून मिशन 45चं टार्गेट घेऊन मतदारसंघामध्ये उतरणार आहे. पण हे टार्गेट पूर्ण करणं सोपं नसेल. हे जे सर्वे आहेत ह्या सर्वेनुसार महाविकास आघाडीच्या बाजूने मतदारांचा ओढा वाढलेला दिसतोय. त्यामध्ये सरकारची नाराजी असेल, नेत्यांची दलबदलू भूमिका असेल, पक्षफुटीचं प्रमाण असो, या सर्व गोष्टींचा तोटा हा महायुतीला होताना दिसतोय आणि खास करून तो एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला होताना दिसतोय. यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे तो सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात कोणाला किती जागा मिळतील. यामध्ये महायुतीला 22 जागा, महाविकास आघाडीला 25 जागा आणि इतरला 1 जागा. खरं तर या ठिकाणी बघायला गेलं तर महाविकास आघाडी ही महायुतीपेक्षा वरचढ ठरताना दिसत आहे. 25 जागा महाविकास आघाडी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत जिंकल असा हा सर्वे सांगतोय. त्यानुसार जर पाहायला गेलं तर कुठेतरी महाविकास आघाडीच्या बाजूने कल वाढताना दिसतोय. येत्या निवडणुकीत ते दिसू शकेल आपल्याला. परंतु मी तुम्हाला अगोदर स्पष्ट केलं त्याचप्रमाणे हे कल बरोबर त्या निवडणुकीत असंच होतील असं काही नाही आहे. हा फक्त एक अंदाज आहे. परंतु यातून तात्पर्य घेत माहितीतील विविध पक्षांनी ताकदीनं कामाला लागणं गरजेचं आहे. तरच त्यांचं मिशन 45चं टार्गेट पूर्ण होईल. अन्यथा महाविकास आघाडीचे जास्तीचे उमेदवार हे त्या लोकसभेत निवडून येण्याची शक्यता दिसून येते. यासोबत अनेक प्रश्न विचारले गेले होते या सर्वेमध्ये, परंतु मी महत्त्वाचे प्रश्न या मुद्द्यामध्ये मांडले आहेत. आपला व्हिडिओ खूप मोठा होईल या कारणाने. परंतु या सर्व सर्वेचं जर कन्क्लुजन काढायचं झालं तर सध्याच्या स्थितीला महाराष्ट्रातील वातावरण पाहता येणारी लोकसभा निवडणूक ही अत्यंत चुरशीची होणार आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये हा जोरदार सामना येत्या लोकसभा निवडणुकीत विविध मतदारसंघात आपल्याला पाहायला मिळणार आहे. गत लोकसभा निवडणुकीत युतीमधून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकत्रितरित्या लढले होते आणि त्या निवडणुकीमध्ये घवघवीत यश ह्या दोन्ही पक्षांनी देखील मिळवलं होतं. परंतु त्यानंतर राज्यातील परिस्थिती ही खूप वेळा बदलली. आता सध्या महायुतीचं सरकार आहे. परंतु यावेळेस भाजपसोबत 2 ताकदवर नेते असताना देखील कुठेतरी महायुती बॅकफुटवर पडते. ही महायुतीसाठी धोक्याची घंटा आहे. खरं तर भाजपनं यातूनच तात्पर्य घेऊन गत आठवड्यामध्ये अमित शहांनी महाराष्ट्राचा दौरा केला होता. पण हे सर्व पाहता
कुठेतरी आपल्या मिशन 400ला धोका पोहोचू नये याचा अंदाज भारतीय जनता पार्टीला आला आहे आणि तो आलेला अंदाज पाहताच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत शिंदेंना आणि अजित पवारांना एक अंकी जागा मिळण्याची शक्यता दिसून येते। कारण विविध मतदारसंघांमध्ये फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनाबद्दल जो रोष आहे तो रोष पाहता येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत त्याचा फटका हा महायुतीच्या उमेदवाराला होताना दिसेल। त्यामुळेच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून भारतीय जनता पार्टी ही जास्तीत जास्त मतदारसंघातून उतरण्याचा प्रयत्नात आहे आणि तो प्रयत्न केला तरच कुठतर महायुतीसाठी ही चांगली गोष्ट आहे, अन्यथा महायुतीला बॅकफुटवर टाकत महाविकास आघाडी वरचढ ठरण्याची शक्यता आहे। एकंदरीत येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये कोण वरचढ ठरू शकतो आणि कोणत्या पक्षाचे जास्तीत जास्त खासदार निवडून येऊ शकतात असं आपल्याला वाटतं हे आपण आम्हाला नक्की कळवा। आणि हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।